नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मार्गदर्शन तुमच्या प्रेमी जीवनाला घेऊन सप्टेंबर महिन्याकरता. म्हणूनच याच व्हिडिओमध्ये मी प्रत्येक राशीगट घेणार आहे. व्हिडिओ लांबली जाऊ शकते याचा विचार ठेवा मनात. सुरू करूया अग्नितत्वाच्या राशीपासून. बघूया तुम्हाला काय मार्गदर्शन येत आहे. करा विचार आपापल्या प्रेमी जीवनाचा. अग्नितत्व ज्यांची रास त्याच्यात येत आहे, बघूया काय मार्गदर्शन येत आहे तुम्हाला. तर हा आला आहे कार्ड तुमच्याकरता मंडळी, आणि कार्ड आहे सकारात्मक असा कार्ड आहे. कुठेतरी हे सांगू इच्छिते की जर याआधी तुमचं प्रेमी जीवन कुठेतरी खूप अडीअडचणी किंवा ताणतणावाखालून जात असेल तर हे सांगेन हे नक्कीच विधिलिखित होतं. कुठेतरी हे होणारच होतं. काहीतरी कर्म होतं तुमचं त्या व्यक्तीशी किंवा एकूण प्रेमी जीवनाला घेऊनच. कधी तुमचं प्रेमी जीवन आजपर्यंत कधी सफलच झालं नव्हतं. असं जर झालं असेल तर ते सुद्धा कुठेतरी एक विधिलिखित होतं हे सांगेन. कारण हा एक मेजर अर्काना कार्ड आहे मंडळी, आणि मेजर अर्काना कार्ड जेव्हा रीडिंगमध्ये येतो तेव्हा असंच समजलं जातं की त्या गोष्टी घडणारच होत्या. कारण त्यातून तुम्हाला काहीतरी शिकणं गरजेचं होतं किंवा तुमचं कर्म होतं त्या एका घटनेबाबतीत. तर हे सांगू इच्छिते, जर तुमच्या आयुष्यात अजून कोणीच आलं नसेल, तुम्ही एकटे आहात, तर हे सांगेन की नक्कीच कोणतरी यायची शक्यता आहे. तुम्हाला न्याय मिळणार आहे. आणि हेच परत सांगेन, ज्यांच्या आयुष्यात कोणतरी आहे पण खूप ताणतणाव, वाद वगैरे इत्यादी गोष्टी काही चालू असतील, तर कुठेतरी ते घडणारच होतं हेच सांगेन. आणि त्यातून काहीतरी शिकायचा प्रयत्न करा मुख्यतः हे सांगेन. धन्यवाद. चला तर बघूया जलतत्वाच्या राशींकरता काय मार्गदर्शन येत आहे त्यांच्या प्रेमी जीवनाला घेऊन. करा विचार आपापल्या प्रेमी जीवनाचा. तर हा आला आहे कार्ड तुमच्याकरता. आणि मंडळी कार्ड कुठेतरी हे सांगत आहे की तुमच्या आयुष्यात कोणी असो वा नसो, तुम्ही सिंगल असाल तरी तुम्हाला हे सांगण्यात येत आहे, तुमच्या ज्या भावना आहेत ना तुमच्या प्रेमी जीवनाला घेऊन, त्या जरा तुमच्या ताब्यात ठेवा, त्या आटोक्यात ठेवा. कदाचित बराच काळ झाला असेल तुमच्या आयुष्यात कोणीच नसेल, तुम्ही सिंगल आहात आणि खूप तुम्ही कुठेतरी उतावळे झाले असाल किंवा म्हणतात ना भावनिक रूपाने थोडं तुम्ही म्हणतात ना डाऊन असं तुम्ही हे करताय की का कोणीच नाही माझ्या आयुष्यात, मला कोणाशी तरी बोलावंसं वाटतंय, कोणाशी तरी कोणावर प्रेम करावंसं वाटतंय. पण मंडळी काही गोष्टी जर घडत असतील तुमच्या आयुष्यात तर त्याला काहीतरी कारण आहे. कदाचित तुम्ही हेच शिकलं पाहिजे की तुमच्या ज्या भावना आहेत त्या तुम्ही कशा ताब्यात ठेवल्या पाहिजे, तुम्ही त्या कशा मॅनेज केल्या पाहिजेत, हेच एक शिकवण असू शकते. तर तो शिकायचा प्रयत्न करा. नक्कीच कोण ना कोणतं तुमच्या आयुष्यात येईल. आणि त्यांच्या आयुष्यात कोणी आहे आणि त्यांनी ते जर खूप वादविवादातून जात असतील, ताणतणावातून जात असतील, तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे, कुठेतरी तुमच्या आतल्या आवाजाचा ऐकायचा प्रयत्न करा आणि खूप जास्त गोष्टी डोक्याने घेऊ नका. तुम्ही जरा तुमच्या भावना जर आटोक्यात आणल्यात ना, हळूहळू गोष्टी नक्कीच सुधारत जातील हेच सांगण्यात येत आहे. कारण जर आपल्या भावना आपल्या ताब्यात नसतील, आपल्या आटोक्यात नसतील ना, तर बऱ्याचदा आपले निर्णय चुकू शकतात, हे लक्षात घ्या. धन्यवाद. चला तर बघूया वायुतत्वाच्या राशींकरता प्रेमी जीवनाला घेऊन काय संदेश येत आहे ते. चला तर हा आला आहे कार्ड तुमच्यासाठी. आणि मंडळी कुठेतरी तुम्हाला हे सांगण्यात येत आहे, तुमच्या आयुष्यात कोणी असेल कदाचित नसेल, पण तुम्हाला सगळ्यात आधी हे सांगण्यात येत आहे की स्वतःवरती लक्ष केंद्रित करा. खूप जास्त एकदम समोरच्या माणसांवरती पण अवलंबून राहू नका की तुमच्या प्रेयसी किंवा प्रियकराचा मूड खराब आहे त्याच्याने तुम्ही एकदम खूप दुःखी आहात, निराश आहात, हताश झाले आहात, त्यांच्याशी भांडण झालं त्याच्यामुळे तुमच्यावर परिणाम होते. नाही मंडळी, कुठलंही तुमचं आयुष्य असू देत पण तुम्ही सगळ्यात महत्त्वाचे आहात सगळ्यात आधी, हे लक्षात घ्या. त्यामुळे स्वतःवरती लक्ष केंद्रित करा आणि मग इतर कोणीही असू देत, मग ते तुमचे परिवाराचे सदस्यही असू शकतात,
तुमच्या आयुष्यात जर कोणी नसेल तर तुम्हाला हाच या कार्डमधनं सल्ला दिला जात आहे. स्वतःवरती प्रेम करा, स्वतःमध्ये खुश राहायचा प्रयत्न करा. जे तुम्ही स्वतः आहात, जे तुम्ही आतून आहात, ते जेव्हा बाहेर पडेल ना, तेच तुम्ही आकर्षित कराल. हे कायम लक्षात ठेवा. मग तुमच्या आयुष्यात कोणी असो वा नसो, हाच संदेश तुम्हाला मिळत आहे, हे लक्षात घ्या. चला तर बघूया पृथ्वी तत्वच्या राशींकरता काय संदेश मिळत आहे त्यांच्या प्रेमी जीवनाला घेऊन. चला. तर हा आला आहे कार्ड तुमच्याकरता आणि तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे की काही गोष्टी व्हायला खूप वेळ लागतो, हळूहळू घडतात. तर तुमच्या आयुष्यात कोणी असेल तर हेच सांगण्यात येत आहे, तडकाफडकी कुठचा निर्णय घेऊ नका, नीट जाणून घ्या मंडळी. हे सांगेन मी. उगाचच्या उगाच घाई झाली आहे लग्न करायची, घरचे खूप प्रेशर टाकतायत, नातेवाईक बोलतायत, आजूबाजूचे 4 लोक खूप बोलताय, म्हणून कृपया घाई करून कुठलाही निर्णय घेऊ नका. हळूहळू करून त्या व्यक्तीला ओळखा आणि मगच काही तो निर्णय घ्या. तुमच्या आयुष्यात जर कोणी नसेल तर तुम्हाला हेच सांगण्यात येत आहे, तोपर्यंत स्वतःवरती लक्ष केंद्रित करा, स्वतःवरती काम करा. तुमचं जे करिअर आहे त्याच्यावरती ते अजून मजबूत करायचा प्रयत्न करा. आणि शक्य झाल्यास हेच सांगेन की काही गोष्टी तुम्ही म्हणजे म्हणतात ना, आकर्षणाचा सिद्धांत वापरून आकर्षित करायचा प्रयत्न करा. नक्कीच तुमच्या आयुष्यात कोणतरी येईल. हताश होऊ नका, निराश होऊ नका, हेच सांगण्यात येत आहे. हळूहळू का होईना करून तुमच्या इच्छा पूर्ण नक्कीच होतील. पण ज्यांच्या आयुष्यात कोणी आहे जर किंवा नव्याने काही बघण्याचा कार्यक्रम झाला असेल तर हेच सांगू इच्छिते, तडकाफडकी घाईघाईने निर्णय घेऊ नका. मग तो तुमच्या मताने जरी तुम्ही बाहेर कोणीतरी बघितलं आहे की तुमचा बॉयफ्रेंड आहे, गर्लफ्रेंड आहे, तरी सांभाळून काय तो निर्णय घ्या. त्यांना नीट ओळखा, सगळ्या गोष्टी जाणून घ्या, मगच पुढची पावलं टाका, हेच सांगेन. धन्यवाद.